शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये 13-12-19 या खताचा वापर फुलधारणेच्या वेळी का केला पाहिजे? तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया. मित्रांनो, यामध्ये आपल्याला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे तिन्ही पण NPK घटक आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे फुलांची संख्या वाढते, फुलगळ कमी होते व फळगळ पण कमी होते. फळधारणा सुधारते, फळाचा आकार, वजन वाढते, फळाचा रंग आकर्षक बनतो व उत्पादन वाढवण्यास पण ही मदत करते. झाडाला ताण सहन करण्याची क्षमता पण वाढवते. मित्रांनो, याचा वापर आपल्याला हा 3 टप्प्यामध्ये करायचा आहे. पहिला डोस हा आपल्याला लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी घ्यायचा आहे, फुलधारणा सुरू होण्याच्या वेळी. व दुसरा डोस हा आपल्याला पहिल्या डोसच्या नंतर 10 ते 15 दिवसांनी घ्यायचा आहे. व मित्रांनो, तिसरा डोस हा फळधारणा सुरू होत असताना दुसऱ्या डोसच्या नंतर 10 ते 15 दिवसांनी याचा वापर करायचा आहे. मित्रांनो, याचे प्रमाण हे आपल्याला ड्रिपद्वारे एकरी 3 ते 5 किलो याचा वापर करायचा आहे. मित्रांनो, अशीच नवनवीन औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.